हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. मी विशाल सर आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचा 4th टॉपिक स्टार्ट करत आहोत मित्रांनो. सो 4th टॉपिकचं नाव आहे, तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर, फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पार्ट 1. सो आता पहिला इथे शब्द तुम्हाला दिसतोय तुमच्या स्क्रीनवर, फॉर्म्स. सो फॉर्म्स म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फॉर्म्स म्हणजेच टाइप्स. आपल्याला 4थ्या टॉपिक मध्ये टाइप्स बघायचे आहेत मित्रांनो. कोणते टाइप्स बघायचे आहेत तर बिझनेस ऑर्गनायझेशनचे टाइप्स. आता बिझनेस ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या 2 सेक्टर मध्ये डिवाइड झालेल्या आहेत. सो कोणते 2 सेक्टर, त्यातलं पहिलं आहे प्रायव्हेट सेक्टर, जे तुम्ही इथे बघू शकता, प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन, आणि दुसरा आहे पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन. सो पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन मीन्स दोज ऑर्गनायझेशन which are own, managed and controlled by government. सो गव्हर्नमेंटच्या मालकीचं किंवा गव्हर्नमेंटच्या हातात जे काय सेक्टर आहे त्याला आपण पब्लिक सेक्टर म्हणतो मित्रांनो. मग प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणजे काय तर प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन आर दोज ऑर्गनायझेशन विच आर ओन, मॅनेज अँड कंट्रोल बाय इंडिव्हिज्युअल्स. तुमच्या माझ्यासारखे इंडिव्हिज्युअल्स जे काय स्वतः बिझनेस स्टार्ट करतात विथ अ व्यू टू अर्न प्रॉफिट इज कॉल्ड ॲज अ प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. विशाल सरांनी प्रवर्तन क्लासेस सुरू केला, बरोबर. प्रवर्तन क्लासेस मध्ये 3 सर आहेत, तुम्हाला माहिती आहे, विशाल सर, आनंद सर, वीरेंद्र सर. सो 3 सरांनी एकत्र येऊन क्लास सुरू केला. सो ह्याला आपण म्हणतात पार्टनरशिप फर्म. सो पार्टनरशिप फर्म आमच्या तिघांच्या मालकीची आहे. सो ते झालं प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. सो आम्ही तिघं कोण आहोत, इंडिव्हिज्युअल. सो बेसिकली प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणजे अशा ऑर्गनायझेशन ज्या ओन, मॅनेज अँड कंट्रोल कोण करतं, इंडिव्हिज्युअल. सो बघा, कन्सेप्ट क्लिअर झाली तुम्हाला. बिझनेस ऑर्गनायझेशन, बिझनेस ऑर्गनायझेशनचे किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात, प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर. पब्लिक सेक्टर म्हणजे ओन बाय गव्हर्नमेंट, त्याला पब्लिक सेक्टर म्हणतात. प्रायव्हेट सेक्टर म्हणजे ओन बाय इंडिव्हिज्युअल, त्याला प्रायव्हेट सेक्टर म्हणतात. सो आपल्या टॉपिकचं नाव आहे बघा, फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पार्ट 1. सो पार्ट 1 मध्ये आपल्याला प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन बद्दल स्टडी करायचंय. सो प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनचे पुन्हा वेगवेगळे टाइप्स आहेत. सो ते टाइप्स आपल्याला 1 बाय 1 बघायचे आहेत टॉपिक नंबर 4 मध्ये. सो प्रायव्हेट सेक्टर हा झाला पार्ट 1. टॉपिक नंबर 5th मध्ये आपल्याला पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन बघायचे, विच इज ओन, मॅनेज अँड कंट्रोल बाय गव्हर्नमेंट. सो तो झाला फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पार्ट 2. सो जास्त वेळ न घालवता आपण प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणजे काय ते बघितलं. सो 1 लाईन मध्ये तुम्ही काय बोलणार, which is owned, managed and controlled by individual with a view to earn profit is called as private sector organization. So त्याचे टाइप्स कोणते पडतात तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता टाइप्स. सो इथे तुम्हाला दिसतोय बघा, फर्स्ट टाइप सोल ट्रेडिंग कन्सर्न. हा पहिला टाइप आहे जो सगळ्यात ओल्ड आहे आणि सिंपल आहे. पुढे आपण डिटेलमध्ये त्याच्यावरती स्टडी करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर पार्टनरशिप फर्म. आताच मी तुम्हाला पार्टनरशिप फर्मचं एक्झाम्पल दिलं. प्रवर्तन क्लासेस इज अन एक्झाम्पल ऑफ पार्टनरशिप फर्म, कारण त्याचे 3 ओनर आहेत. देन तुम्हाला इथे दिसेल जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. एखादी फॅमिली, काही बिझनेस असे असतात बघा जे फॅमिली बिझनेस पिढ्यानपिढ्या चालू असतात, त्याला म्हणतात जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. त्याच्यानंतर आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी, आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रकार आहे जॉईंट स्टॉक कंपनी. सो तुम्ही बघू शकता टोटल प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन किती टाइप्स मध्ये डिवाइड झाली आहे, 5 टाइप्स आहेत. सोल ट्रेडिंग कन्सर्न,
त्यानंतर पार्टनरशिप फर्म, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि जॉईंट स्टॉक कंपनी. मग ह्या टॉपिक मध्ये नक्की आपल्याला काय शिकायचं आहे, तर हे जे काय 5 प्रकार आहेत प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनचे, त्यांच्या बाबतीत आपल्याला मीनिंग, डेफिनेशन, फीचर्स, त्यानंतर मेरिट्स म्हणजेच ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस म्हणजेच डिमेरिट्स असं आपल्याला सगळं शिकायचं आहे. तुम्ही बघू शकता बघा, इंट्रोडक्शन, देन मीनिंग, डेफिनेशन, फीचर्स, मेरिट्स अँड डिमेरिट्स. सो एवढं सगळं झाल्यानंतर आपला एक पार्ट कंप्लीट होणार सोल ट्रेडिंग कन्सर्न, त्यानंतर पार्टनरशिप फर्म, त्याच्यानंतर जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यानंतर जॉईंट स्टॉक कंपनी. हे सगळं बघितल्यानंतर आपला हा टॉपिक काय होणार, एंड होणार. सो आता एक तुम्हाला नॉर्मल इंट्रोडक्शन कळालंच आहे. आपल्याला ह्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन बद्दल स्टडी करायचे आहेत. त्याचे टोटल 5 टाइप्स आहे. त्यातला पहिला टाइप जो आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न, हा आपल्याला आज मित्रांनो काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. सो आपण जास्त वेळ न घालवता सोल ट्रेडिंग कन्सर्न बघूया. प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणजे काय असं ऑब्जेक्टिव्ह साठी जर तुम्हाला आलं तर तुम्ही ह्या फर्स्ट 2 लाईन्स डोक्यात ठेवायचे. काय सांगितले बघा, प्रायव्हेट सेक्टर इन्क्लूड्स ऑल डिफरंट टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअल. सो प्रायव्हेट सेक्टर म्हणजे जे इंडिव्हिज्युअल एकत्र येऊन स्वतःसाठी बिझनेस सुरू करतात त्याला प्रायव्हेट सेक्टर म्हणतात. ऑर कॉर्पोरेट इंटरप्राइजेस. प्रायव्हेट सेक्टर एंटरप्राइजेस आर ओन अँड मॅनेज बाय द प्रायव्हेट एंटिटी. सो प्रायव्हेट एंटिटी म्हणजेच काय, इंडिव्हिज्युअल. सो एवढं तुम्ही प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणजे काय हे लक्षात ठेवलं बस झालं. त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनचे टाइप्स. सो हा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. सोल प्रॉपरायटरशिप म्हणजेच सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, कोऑपरेटिव्ह सोसायटी, जॉईंट स्टॉक कंपनी. त्यानंतर आज आपल्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो सोल ट्रेडिंग कन्सर्न, सोल प्रॉपरायटरशिप. सो इथे बघा दोन्हीकडे तुम्हाला हा शब्द दिसेल, सोल दिसतोय, सोल शब्द बघा, हा शब्द तुम्हाला इथे दिसेल सोल, इथेही दिसेल तुम्हाला सोल. सो आता सोल म्हणजे काय रे, तर मित्रांनो सोल म्हणजे सिंगल असा बिझनेस. ट्रेडिंग म्हणजे काय, बाईंग अँड सेलिंग. कन्सर्न म्हणजे ऑर्गनायझेशन. सो अशी एक छोटीशी ऑर्गनायझेशन ज्याचा ओनर एकच आहे, सिंगल पर्सन आहे, त्याला तुम्ही बोलणार सोल ट्रेडिंग कन्सर्न. आता मला सांगा, प्रवर्तन क्लासेसला तुम्ही सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणणार का रे? प्रवर्तन क्लासचे ओनर किती आहेत? 3 आहेत, विशाल सर, वीरेंद्र सर, आनंद सर. सो त्यांना 3 ओनर असल्यामुळे आपण प्रवर्तन क्लासेसला सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणणार नाही. पण जस्ट फॉर एक्झाम्पल, समजा प्रवर्तन क्लासेसचे ओनर फक्त एकटेच विशाल सर असते तर तुम्ही त्याला काय बोलला असतात, सोल ट्रेडिंग कन्सर्न. म्हणजेच काय रे, सोल प्रॉपरायटरशिप. प्रॉपरायटरशिप म्हणजे काय, ओनर. सो ज्या बिझनेसचा ओनर सोल म्हणजे सिंगल पर्सन आहे त्याला सोल प्रॉपरायटरशिप म्हणणार किंवा त्याला सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणणार. सो तुम्ही रस्त्यावरून चालत असताना तुम्हाला वडापावची गाडी दिसली, वडापावच्या गाडीचा मालक समजा एक सिंगल पर्सन आहे, एकटा सगळं हँडल करतो, तर त्याला तुम्ही काय बोलणार, सोल ट्रेडिंग कन्सर्न. सो बेसिकली सोल ट्रेडिंग कन्सर्न इज स्मॉलेस्ट अँड ओल्डेस्ट टाइप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सगळ्यात जुनी आहे. जनरली काय करतात, प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपले एक ठराविक शिक्षण कंप्लीट करतात, त्यानंतर नोकरी शोधतात. काही लोक म्हणतात नाही आम्हाला नोकरी नाही करायची किंवा त्यांना नोकरी मिळतच नाही. सो अशा लोकांकडे हा एक ऑप्शन आहे, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ते लोक स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतात, त्याचे ते स्वतः मालक असतात. सो ओन, मॅनेज अँड कंट्रोल बाय वन सिंगल पर्सन. अशा बिझनेसला तुम्ही बोलणार सोल ट्रेडिंग कन्सर्न. मग एकापेक्षा जास्त असेल तर, जसं आता प्रवर्तन क्लासेसमध्ये 3 ओनर आहेत, मग त्याला काय बोलणार रे, तर ते पुढे जाऊन आपल्याला शिकायचं, त्याला म्हणतात पार्टनरशिप फर्म. सो तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली का? सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय रे, सोल म्हणजे काय, सिंगल. सो ज्या बिझनेसचा ओनर एखादा सिंगल पर्सन आहे त्याला तुम्ही सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणणार.
सोल ट्रेडिंग कन्सर्न इज ऑल्सो कॉल्ड एज सोल प्रॉपरायटरशिप. तुम्ही ते बघू शकता. सो सोल म्हणजे सिंगल, प्रॉपरायटरशिप म्हणजे ओनर. सो जो सिंगल ओनर आहे त्याला तुम्ही बोलणार सोल प्रॉपरायटरशिप. सो सोल प्रॉपरायटरशिपचा जो सिंगल ओनर आहे त्याला मित्रांनो म्हणतात सोल ट्रेडर. काय बोलतात? सोल ट्रेडर. बिझनेसचे सगळे डिसिजन तोच घेणार, बिझनेस मध्ये झालेला प्रॉफिट तोच घेणार, कारण तो एकटा ओनर आहे. त्याचबरोबर जर का काही कारणास्तव बिझनेसला लॉस झाला तर तो लॉस पण त्याच्या एकट्याचाच असणार. सो हे सगळं आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न. होप यू अंडरस्टँड. आर यू गेटिंग माय पॉइंट? व्हॉट इज सोल ट्रेडिंग कन्सर्न? सो आपण थोडा आता डिटेल मध्ये बघूया. इन द हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ कॉमर्स देअर आर व्हेरियस फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सो हे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या टाईप आहेत बिझनेस ऑर्गनायझेशनचे. इट बिगिन फ्रॉम सोल ट्रेडिंग कन्सर्न. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न पासून याची सुरुवात होते. सोल प्रॉपरायटरशिप इज द ओल्डेस्ट अँड सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. द वर्ड सोल मीन्स सिंगल. बघा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सोल म्हणजे काय रे? सिंगल. आणि प्रॉपरायटरशिप मीन्स व्हॉट? प्रॉपरायटरशिप मीन्स ओनर. सो सोल मीन्स सिंगल अँड प्रॉपरायटरशिप मीन्स ओनर. Thus, the name itself suggests that there is only one owner. A sole trader is an independent owner of business. So हे लक्षात घ्या. इंडिपेंडंट, तो कुणावरती डिपेंड नाहीये. स्वतःच्या बिझनेसचे डिसिजन तो स्वतः घेणार, कारण सोल म्हणजे सिंगल, प्रॉपरायटरशिप म्हणजे ओनर. त्याच्या एकट्याचा बिझनेस आहे. सो तो एकटा मालक आहे. तो एकटा मॅनेज करणार, एकटा कंट्रोल करणार, सगळ्या गोष्टी जे काय आहे ते एकटाच करणार. The proprietor has all the rights and responsibilities of the business and any profit or loss made. For example, ग्रोसरी शॉप, तुमच्या आजूबाजूला जर काही ग्रोसरी शॉप असेल, ब्युटी पार्लर असेल, गिफ्ट शॉप असेल, तर हे सगळे एक्झाम्पल आहेत मित्रांनो सोल ट्रेडिंग कन्सर्नचे. सो तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली. सोल प्रॉपरायटरशिप लक्षात ठेवा. सोल म्हणजे सिंगल, प्रॉपरायटरशिप म्हणजे ओनर. सो ज्या बिझनेसचा ओनर एक सिंगल पर्सन आहे त्याला आपण सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणणार. प्रवर्तन क्लासेसला सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणणार का? तर आपलं उत्तर आहे नाही. त्यानंतर मीनिंग. इन दिस फॉर्म ऑफ बिझनेस अन इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्ट हिज ओन कॅपिटल. सो ऑब्विसली एकट्याचा बिझनेस आहे. कुठलाही बिझनेस सुरू करायला कॅपिटलची गरज असते. सो ऑब्विसली त्या एकट्याचा बिझनेस आहे तर त्यालाच कॅपिटल इन्व्हेस्ट करावं लागणार, दुसरं कोणी येणार नाहीये. यूज हिज ओन स्किल. त्याच्याकडे जे स्वतःचे स्किल आहेत, बघा ओन कॅपिटल म्हणजे स्वतःचं कॅपिटल, स्वतः सगळं कॅपिटल इन्व्हेस्ट करावं लागणार. ओन स्किल, स्वतःचे स्किल यूज करावे लागणार, कला कौशल्य. अँड अंडरटेक द बिझनेस ऍक्टिव्हिटी. सगळ्या बिझनेस ऍक्टिव्हिटी त्याला एकट्यालाच कंडक्ट कराव्या लागणार. ही मॅनेज अफेअर्स ऑफ बिझनेस. सो बिझनेसचे अफेअर्स म्हणजे ऍक्टिव्हिटी, ज्या काही डिफरंट काइंड ऑफ ऍक्टिव्हिटीज असणार आहेत बिझनेसशी रिलेटेड त्या त्यालाच मॅनेज कराव्या लागणार आहेत. लक्षात घ्या. एन्जॉय प्रॉफिट अँड बिअर लॉसेस ऑन हिज ओन. हा पण पॉईंट इथे इम्पॉर्टंट आहे. सो हे जे मी हायलाइट करतोय ना हे लक्षात ठेवा, याच्यावरतीच आपले फीचर्स डिपेंड आहे. सो हे तुम्ही नीट ऐकलात तर फीचर्सचे पॉईंट लगेच तुमच्या लक्षात येतील. तो एकटा ओनर आहे, तो एकट्याने कॅपिटल इन्व्हेस्ट केलाय, तो एकटा स्वतःचे स्किल वापरतोय, तो एकटा सगळा बिझनेस मॅनेज करतोय. सो ऑब्विसली जो काय प्रॉफिट होणार तो त्या एकट्याचा असणार आहे. त्याचबरोबर जर का लॉस झाला तर तो लॉस सुद्धा त्याच्या एकट्याचाच असणार आहे. दिस इज फॉर्म ऑफ कमर्शियल ऑर्गनायझेशन. सो जो बिझनेस पैसा कमवण्यासाठी केला जातो त्याला म्हणतात कमर्शियल ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. इज ऑल्सो नोन ॲज प्रॉपरायटरशिप. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न किंवा सोल प्रॉपरायटरशिपला प्रॉपरायटरशिप म्हणतात. द सोल ट्रेडर. इंडिव्हिज्युअल इंटरप्रिनियरशिप. सो ज्याचा मालक एक आहे, इंडिव्हिज्युअल इंटरप्रिनियरशिप. प्रॉपरायटरशिप कन्सर्न और सोल ट्रेडिंग कन्सर्न. सो सोल ट्रेडिंग कन्सर्नची बघा किती नावं आहेत. प्रॉपरायटरशिप, इंडिव्हिज्युअल इंटरप्रिनियरशिप, प्रॉपरायटरशिप कन्सर्न और सोल ट्रेडिंग कन्सर्न. सो या सगळ्यांची सगळी नावं तुम्हाला माहित असली पाहिजेत म्हणून, बाकी काही नाही. सो आता आपण डेफिनेशन बघूया. बघा मिनिंग मध्ये तुमचे
शब्द थोडे इकडे तिकडे झाले चालतील, पण डेफिनेशन जशी आहे तशीच तुम्हाला लिहायची आहे. पण मी 100% गॅरंटी देऊ शकतो, जर का तुम्हाला मीनिंग व्यवस्थित लक्षात आली आहे तर डेफिनेटली डेफिनेशन म्हणजे अपने बाये हात का खेळ, सिंपल आणि सरळ नीट लक्ष दिलं की लगेच कळणार. सो फर्स्ट डेफिनेशन आपण बघूया. अकॉर्डिंग टू प्रोफेसर जे हॅन्सन. सो जे हॅन्सन काय बोलतात बघा. सम टाइम नोन ॲज वन मॅन बिझनेस. हे तर सोपं आहे, आपल्याला माहिती आहे. सोल ट्रेडिंग कन्सर्न, सोल मीन्स सिंगल पर्सन, प्रॉपरायटरशिप म्हणजे ओनर. सो त्या बिझनेसचा एकच ओनर असतो, सिंगल पर्सन. त्यामुळे सम टाइम नोन हॅज वन मॅन बिझनेस, एका माणसाचा बिझनेस म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्न. एकदम बरोबर बोलताय, बरोबर आहे. इट इज अ टाइप ऑफ बिझनेस युनिट वेअर वन पर्सन इज सोलली रिस्पॉन्सिबल. बघा, असा प्रकार आहे बिझनेसचा ज्याच्यामध्ये एकच पर्सन रिस्पॉन्सिबल असतो. सोल मीन्स सिंगल ना, ओन, मॅनेज अँड कंट्रोल बाय वन सिंगल पर्सन कॉल्ड एज सोल ट्रेडर. सो सोल ट्रेडरच आहे जो स्वतःचं कॅपिटल इन्व्हेस्ट करतो, स्वतःचं स्किल वापरतो, सगळ्या बिझनेस ऍक्टिव्हिटीज मॅनेज करतो. म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार व्यक्ती कोण आहे? एकटा तोच जो ओनर आहे. बघा दिले तेच. फॉर प्रोव्हाइडिंग द कॅपिटल, फॉर बिअरिंग रिस्क ऑफ द इंटरप्राइजेस. सो रिस्क ऑफ द इंटरप्राइजेस काय असणार आहे तर मे बी लॉस होऊ शकतो. अँड फॉर द रिस्क ऑफ ओनरशिप. सो ओनरला काय लॉस होतो, प्रॉफिट होतो, तसा लॉस सुद्धा होऊ शकतो. सो हाच एक प्रकारचा रिस्क आहे. सो बघा, डेफिनेशन जरी आपण आता केली असेल, काय वेगळं आलंय का त्याच्यामध्ये? जे मिनिंग मध्ये आपण शिकलोय तेच आपल्याला इथे डेफिनेशन मध्ये सुद्धा बघायला मिळालेलं आहे. सेकंड डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू जेम्स, प्रोफेसर जेम्स लुंडी. सो हे सर काय म्हणतात बघा. द सोल प्रॉपरायटरशिप इज अन इन्फॉर्मल टाइप ऑफ बिझनेस ओन बाय वन पर्सन. सो हा एक इन्फॉर्मल टाइप आहे. इन्फॉर्मल का रे? कारण जर एखादी मोठी कंपनी असेल तर त्याच्या बाबतीत आहे ना बऱ्याच लीगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतात. पण सोल ट्रेडिंग कन्सर्न इज अ स्मॉल टाइप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, छोटा बिझनेस. सो त्यांच्या बाबतीत जास्त फॉर्मॅलिटी, जास्त लॉज नसतात, त्यामुळे त्याला इन्फॉर्मल टाइप बोलतात. कोणालाही वाटलं की मला बाबा वडापावची गाडी टाकायची आहे, चहाची टपरी टाकायची आहे, माझं जीवन व्यतीत करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, तर तो उद्यापासून जे काय लागणारं साहित्य आहे 10-20 हजार मध्ये ते घेऊ शकतो. टेबल वगैरे, टोप, जे काय लागणारं साहित्य, आणि बिझनेस सुरू करू शकतो. जास्त काही फॉर्मॅलिटीज नाहीये. त्यामुळे त्याला इन्फॉर्मल टाइप ऑफ बिझनेस बोलतात. आणि त्याचा ओनर कोण असतो? वन पर्सन. सो दोन्ही डेफिनेशन सोपे आहेत. दोघांमधली कोणती तरी एक डेफिनेशन करा. त्यानंतर आपल्याला आज बघायचे आहेत फीचर्स. सो फीचर मध्ये मी सांगितल्याप्रमाणे बघा, सोल मीन्स सिंगल, एकटा. प्रॉपरायटरशिप मीन्स काय रे? ओनर. सो हे इथे आपण शिकलोय. सो त्याच्याशीच रिलेटेड पहिला पॉइंट आहे बघा, इंडिव्हिज्युअल ओनरशिप. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये जो ओनर असतो, मालक, हा कुणीतरी एकटा पर्सन असतो. देअर इज ओनली वन ओनर इन सोल ट्रेडिंग कन्सर्न. सो हे तर आतापर्यंत आपण शिकलोय आणि तुम्हाला कळालंय सुद्धा. ही इन्व्हेस्ट ऑल द कॅपिटल रिक्वायर्ड फॉर द बिझनेस. हे सुद्धा आपण शिकलोय. बिझनेस साठी लागणारा कॅपिटल तो एकटा इन्व्हेस्ट करतो. ही ओन ऑल द असेट्स ऑफ द बिझनेस. सो बिझनेसच्या सगळ्या असेट्स हा त्या एकट्याच्या मालकीच्या असणार आहेत. ही ऑल्सो रिमेन रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द लायबिलिटी ऑफ बिझनेस. त्याचबरोबर बिझनेसच्या ज्या काही लायबिलिटी आहेत त्या सुद्धा, त्याच्यासाठी सुद्धा जबाबदार व्यक्ती म्हणजे तोच असणार. सो सोल मीन्स सिंगल, प्रॉपरायटरशिप मीन्स ओनर, एकटा ओनर आहे. सो बिझनेसशी रिलेटेड ज्या असेट्स आहेत त्याच्या असणार, ज्या लायबिलिटीज आहेत त्या सुद्धा त्याला जबाबदार तो असणार. त्यांनी त्या पे करायच्या. कॅपिटल लागणार ते त्यांनी इन्व्हेस्ट करायचं. सगळे डिसिजन त्यांनी घ्यायचे. त्यामुळे ही एक इंडिव्हिज्युअल ओनरशिप आहे. आणि इंडिव्हिज्युअल ओनरशिप असल्यामुळे नो शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड रिस्क. रिस्क म्हणजेच काय रे? तर लॉस. सो जो काय प्रॉफिट आहे तो शेअर होणार नाही. जसं बघा, प्रवर्तन क्लासमध्ये 3 ओनर आहेत. सो जो काय प्रॉफिट होतो ना, हा आम्ही तिघांमध्ये समान वाटप करून घेतो. म्हणजे समजा जर 90,000 प्रॉफिट झाला तर 30,000 विशाल सरांचे, 30,000 वीरेंद्र सरांचे, 30,000 आनंद सरांचे, असं आम्ही वाटून घेतो. पण तेच जर समजा मी सिंगल ओनर असतो, प्रवर्तन क्लासेसचा एकच ओनर आहे विशाल सर, तर अशा वेळेला जो काय 90,000 प्रॉफिट आहे तो माझ्या एकट्याच असता. कारण सगळे डिसिजन मी घेतोय, सगळा पैसा मी लावतोय. सो तुम्हाला लक्षात येत आहे ना?
सो नो शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड रिस्क, प्रॉफिट वाटला जात नाही. अ प्रॉपरायटर इज अ सिंगल ओनर ऑफ बिझनेस. सो जो ओनर आहे तो सिंगल ओनर आहे. देअर इज नो बडी टू शेअर हिज प्रॉफिट ऑर लॉसेस. त्यामुळे प्रॉफिट लॉसेस शेअर करण्यासाठी ते कुणीही नसणार आहे. ही एन्जॉय द प्रॉफिट ऑफ बिझनेस ॲज वेल ॲज बिअर द रिस्क अलोन. सो जो काय प्रॉफिट आहे तो सगळा प्रॉफिट त्या एकट्याचा असणार आहे. त्यामुळे त्यांनी तो एन्जॉय करायचा आहे. प्रॉफिट होणं ही चांगली गोष्ट आहे. सो ऑब्विसली त्याला ते आवडणार आहे, तो ते एन्जॉय करणार आहे. पण लॉस सुद्धा त्यालाच बिअर करावा लागणार आहे. लक्षात घ्या, लॉस ही पूर्ण त्याचाच असणार आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट. सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजेच काय, तर आपणच स्वतः बिझनेस सुरू करायचा, स्वतः काम करायचं आणि पैसे कमवायचे. आलं लक्षात. एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, दुसऱ्यासाठी काम करणे, वर्क फॉर अदर्स, बरोबर ना. एम्प्लॉयमेंट नोकरी करणे, दुसऱ्या कुणासाठी तरी त्याच्या कंपनीमध्ये तुम्ही जाणार, तुम्ही काम करणार, त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला सॅलरी भेटणार. सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, मी एखादा छोटा बिझनेस सुरू केला, माझा बिझनेस आहे, मी स्वतः काम करणार, मी स्वतः डिसिजन घेणार, त्यातून येणारे पैसे मी स्वतः घेणार. सो सगळ्या गोष्टी मी स्वतः करणार, कारण मी सिंगल ओनर आहे. त्यामुळे ह्याला बोलतात सेल्फ एम्प्लॉयमेंट. स्वतःसाठीच एम्प्लॉयमेंट आपण काय केलेलं आहे, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी आपण स्वतःसाठी जनरेट केली आहे. आपण कुठल्या कंपनी मध्ये कामाला वगैरे गेलेलो नाही. सो जर का तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, सो स्वतः तुम्ही मालक असणार, स्वतः कॅपिटल इन्व्हेस्ट करणार, स्वतःचं स्किल वापरणार, स्वतः डिसिजन घेणार, तर त्याला बोलणार सेल्फ एम्प्लॉयड पर्सन. लक्षात घ्या, आपण स्वतः काम करतोय, स्वतः डिसिजन घेतोय, त्याचा मोबदला सुद्धा आपण स्वतः घेतोय. बघा, तेच सगळं तुम्हाला इथे लिहायचं आहे, काही वेगळं नाहीये. A sole trading concern is the best suitable form of self-employment. Any unemployed person can start business. So बघा, कुठलाही अनएम्प्लॉयड जर पर्सन असेल, ज्याला नोकरी कुठे मिळत नाहीये, पण त्याला समजा वडापाव चांगले बनवता येत आहेत, तर तो वडापावची गाडी टाकू शकतो. आला का लक्षात. सो सेल्फ एम्प्लॉयमेंट, मी स्वतः वडापावची गाडी टाकली, त्यातून मिळणारा नफा मी स्वतः घेतला. विथ स्मॉल कॅपिटल, पैसे वडापावची गाडी टाकायला फार कमी इन्व्हेस्ट करावे लागणार. सो स्मॉल कॅपिटल अँड अर्न फॉर हिज लाईव्हलीहूड. सो जगण्यासाठी पैसा लागतो. सो तो पैसा त्याला त्या ऍक्टिव्हिटी मधून नक्कीच मिळू शकतो. ही गेट्स अ सोर्स ऑफ इन्कम बाय स्टार्टिंग हिज ओन बिझनेस. सो स्वतःचा बिझनेस सुरू करून त्याला चांगलं इन्कम जनरेट होऊ शकतं. सो स्वतःचा बिझनेस, स्वतः काम करायचं, त्यातून मिळणारा पैसा स्वतः घ्यायचा, ह्याला म्हणतात सेल्फ एम्प्लॉयमेंट. सो नक्की तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत असतील. नेक्स्ट पॉइंट आहे लोकल मार्केट ऑपरेशन्स. सो लोकल मार्केट जनरली बघा ना, एकटा माणूस सगळं करणार तर त्याला ना लिमिटेशन असणार. एकटा माणूस पूर्ण इंडिया मधल्या कस्टमरच्या गरजा पूर्ण करू शकतो का? इट इज इम्पॉसिबल, नाही करू शकत. सो जो सिंगल ओनर आहे, काही त्याला लिमिटेशन, बघा ना, त्याला कॅपिटल एकट्याला इन्व्हेस्ट करायचंय. आता मोठा बिझनेस म्हणजे कॅपिटल पण जास्त लागणार, मग एकटा किती कॅपिटल इन्व्हेस्ट करू शकतो? लिमिटेशन आहे ना काहीतरी. सो असं असल्यामुळे जनरली जे छोटे छोटे बिझनेस आहेत ना, ते सोल ट्रेडिंग कन्सर्न असतात. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न इज अ स्मॉल टाइप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. त्यामुळे पैसा कमी लागतो. आलं का लक्षात. आणि पैसा कमी असतो सिंगल ओनरकडे. त्यामुळे तो काय करतो, जनरली लोकल मार्केटमध्येच तो बिझनेस करतो. जसं आता आपला क्लास नायगाव मध्ये आहे. सो नायगाव मध्ये लोकल मार्केट म्हणजे कुठलं असणार आहे, भोईवाडा मार्केट म्हणा. दादर मध्ये फुल मार्केट आहे. सो ते फुल मार्केट म्हणजे आपण त्याला लोकल मार्केट म्हणू. सो तेवढ्या आजूबाजूचे कस्टमर जरी आपल्याकडे आले तरी आपल्याला भरपूर फायदा होणार. सो लोकल मार्केटमध्ये जिथे आपण राहतो तिथेच बिझनेस हा केला जातो. लार्ज अमाउंट ऑफ कॅपिटल अँड एक्सपर्ट मॅनेजरियल ॲबिलिटी इज रिक्वायर्ड फॉर लार्ज स्केल बिझनेस. जर तुम्हाला मोठा बिझनेस करायचा त्याला जास्त कॅपिटल पण पाहिजे आणि एक्सपर्ट मॅनेजर ॲबिलिटी, बिझनेस मॅनेज करण्याची एक्सपर्ट, तुम्ही त्याच्यावर एक्सपर्ट पाहिजे. सो ह्या दोन्ही गोष्टींची गरज कोणाला असते? लार्ज स्केल ऑर्गनायझेशनला. सोल ट्रेडिंग म्हणजे एकट्याचा बिझनेस. सो जनरली तो स्मॉल स्केल वरती चालतो. सो स्मॉल स्केल वरती चालतो त्यामुळे तो लोकल मार्केटमध्ये असतो. लक्षात घ्या. अ सोल ट्रेडर हॅज लिमिटेड कॅपिटल, त्याचं कॅपिटल कमी असतं. लिमिटेड मॅनेजर ॲबिलिटी, एका माणसाकडे काय ॲबिलिटी असणार? बघा, हाताची पाची बोटं सारखी आहेत का? नाही. सो एका माणसामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी आहेत, वाईट गोष्टी काहीच नाही असं असणार आहे का? नाही. तर एक माणसाच्या बिहेवियर मध्ये चांगल्या गोष्टी असतात,
वाय. जसं तुमच्या बाबतीत काही लोकांचं अकाउंट चांगलं आहे, काही लोकांचं थिअरी चांगलं आहे, काही लोकांना इंग्लिश अजिबातच आवडत नाही, सो इंग्लिशमध्ये कमी मार्क भेटतात, मॅथ्स आवडत नाही, सो त्याच्यात कमी मार्क भेटतात. सो प्रत्येक स्टुडंटचं बिहेवियर वेगवेगळं आहे. तसंच आपल्या प्रत्येकाच्या ज्या ॲबिलिटी आहे, स्किल आहे, कॅपॅसिटी टू वर्क आहे, हे वेगवेगळं आहे. सो त्यामुळे एका पर्सनला बोलल्यावर लिमिटेशन्स असतात. सो कॅपिटल पण लिमिटेड आहे, मॅनेजर ॲबिलिटी पण लिमिटेड असल्यामुळे हेन्स जनरली अ सोल ट्रेडर ऑपरेट्स इन लोकल मार्केट. सो लोकल मार्केट मध्ये स्मॉल स्केलवर त्याचा बिझनेस असतो. तुम्ही पानाची टपरी बघा किंवा चायची टपरी बघा, वडापावचा धंदा बघा, अगदी छोट्या जागेत सुरू केलेला असतो, पण जरी तो छोट्या जागेत असेल तरी त्यातून पण चांगला इन्कम जनरेट होतो, हे लक्षात घ्या. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे स्मॉल बिझनेस, आणि स्मॉल बिझनेस हा नेहमी कुठे असणार? लोकल मार्केटमध्येच असणार. नेक्स्ट पॉइंट आहे नो सेपरेट लीगल स्टेटस. सेपरेट लीगल स्टेटस सोल ट्रेडिंगला नसतं. सो लीगल स्टेटस म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला, लीगली तुमचा बिझनेस आणि ओनर हे दोघं वेगवेगळे आहेत का लीगली. म्हणजे कायदेशीर जर बघायला गेलात तर गव्हर्नमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू गव्हर्नमेंट बिझनेसला आणि बिझनेसमॅनला वेगवेगळं ट्रीट करणार का, तर सोल ट्रेडिंग कन्सर्नच्या बाबतीत आहे नो सेपरेट लीगल स्टेटस. कारण सोल ट्रेडिंग कन्सर्नला रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये. आलं का लक्षात? जास्त कायदे नाही आहेत, फॉर्मॅलिटीज नाही आहे. सो त्यामुळे त्यांना सेपरेट लीगल स्टेटस मिळत नाही. सोल ट्रेडर आणि त्याचा बिझनेस हा एकच समजला जातो. पण तेच जर तुम्ही कंपनीच्या बाबतीत विचार केला तर कंपनीचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी असतं. इंडियन कंपनीज ऍक्ट 2013 प्रमाणे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे गव्हर्नमेंटकडे. सो जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय तर आणि कंपनी बोलल्यावरती रजिस्ट्रेशन हे करावंच लागतं. सो त्या सिच्युएशन मध्ये कंपनी आणि कंपनीचे ओनर हे सेपरेट, त्यांना सेपरेट लीगल स्टेटस असतं. म्हणजे ते दोघं वेगवेगळे आहेत. कंपनीला वेगळं मानलं जातं आणि ओनरला वेगळं मानलं जातं. आलं का लक्षात? पण सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे छोटा बिझनेस, आणि छोटा बिझनेस असल्यामुळे जास्त लीगल फॉर्मॅलिटीज नसतात. ह्याच कारणामुळे रजिस्ट्रेशन पण कंपल्सरी नाहीये. मी काय बोलतोय ते नीट ऐका. ह्याच कारणामुळे बिझनेस म्हणजे सोल ट्रेडर आणि सोल ट्रेडरचा जो काय बिझनेस आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न, ह्याला सेपरेट मानलं जात नाही. हे दोन्ही काय आहे? एकच आहे असं मानलं जातं. बघा, अ सोल ट्रेडिंग कन्सर्न डज नॉट एन्जॉय सेपरेट लीगल स्टेटस. त्यांना सेपरेट लीगल स्टेटस म्हणजेच कायद्यान्वये वेगवेगळं मानलं जात नाही. इन द आईज ऑफ लॉ द सोल ट्रेडर अँड हिज बिझनेस आर कन्सिडर वन अँड द सेम. म्हणजे सोल ट्रेडर आणि त्याचा बिझनेस हा एकच आहे असं मानलं जातं. ह्याचं कारण आहे रजिस्ट्रेशन कंपल्सरी नसतं, जास्त फॉर्मॅलिटीज नसतात. बघा ते पुढे आलेलं आहे मिनिमम गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स. सो बघा, जो अनएम्प्लॉयड आहे तो मोस्ट ऑफ अशा प्रकारचे छोटे छोटे बिझनेस स्टार्ट करतो. स्वतःच्या लाईव्हलीहूड म्हणजे जगण्यासाठी काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे ना, म्हणून तो छोटे छोटे बिझनेस सुरू करतो. तर छोटा बिझनेस बोलल्यावरती त्यांचं इन्कम पण त्या मानाने बऱ्यापैकी त्यांच्या गरजा भागतील एवढंच असतं. सो त्यामुळे गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन कमी असतं. गव्हर्नमेंटचं अशा छोट्या छोट्या बिझनेसवरती जास्त कंट्रोलिंग नसतं. पण एखादी जी मोठी कंपनी आहे लाईक रिलायन्स, यांचा बिझनेस एकदम मोठा आहे ना, सो अशा मोठमोठ्या बिझनेसवरती गव्हर्नमेंटचं पूर्णपणे लक्ष असतं. लक्षात घ्या. देअर इज नो सेपरेट ऍक्ट ऑर लॉ टू गव्हर्न द ऍक्टिव्हिटीज ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न. मगाशीच मी बोलता बोलता तुम्हाला सांगितलं होतं बघा, कंपनीसाठी एक वेगळा ऍक्ट आहे, कंपनीज ऍक्ट, इंडियन कंपनीज ऍक्ट 2013, जे नंतर आपल्याला पुढे शिकायचं आहे. सो कंपनीज ऍक्ट 2013 हा ऍक्ट स्पेसिफिकली कोणासाठी आहे? कंपनीसाठी आहे. सो त्या ऍक्ट मध्ये जे काही नियम आहेत ते सगळे कंपनीला फॉलो करावे लागतात. म्हणजे गव्हर्नमेंटचं लक्ष असतं ते नियम एखादी कंपनी फॉलो करते की नाही. सोल ट्रेडिंग साठी अशा कुठल्याही प्रकारचा वेगळा कायदा नाहीये. त्यामुळे नो सेपरेट लीगल स्टेटस. डोक्यात घुसतंय का? आणि त्यामुळे गव्हर्नमेंटचं लक्ष सुद्धा नसतं. कारण सोल ट्रेडिंग कन्सर्न हे छोटे बिझनेस आहे जे उदरनिर्वाहासाठी सुरू केलेले आहे. सो त्यांच्याकडे गव्हर्नमेंट जास्त लक्ष देत नाही, कारण त्यांच्यासाठी वेगळा असा कुठला कायदा नाहीये, कारण ते मुळातच फार छोटे बिझनेस आहे. पुढे आले बघा,
द रजिस्ट्रेशन ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न इज नॉट कंपल्सरी. मी बोललो ना, कंपनीच्या बाबतीत अंडर द इंडियन कंपनीज ऍक्ट 2013 रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी. पण सोल ट्रेडर साठी कुठला असा वेगळा कायदाच नाहीये आणि कायदा नसल्यामुळे रजिस्ट्रेशन सुद्धा कंपल्सरी नाहीये. लक्षात घ्या. रिजिड लीगल फॉर्मॅलिटीज आर नॉट रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन. रिजिड म्हणजे फिक्स. जसं कंपनी सुरू करायची असते ना, तर तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट तुमच्याकडे असावं लागतं. हे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तरच तुम्ही बिझनेस सुरू करू शकता कंपनीच्या बाबतीत. आलं का लक्षात? सो ही एक लीगल फॉर्मॅलिटी झाली ना. जसं उदाहरणार्थ सिंपल सांगतो, तुम्हाला जर बाईक चालवायची तर तुमच्याकडे लायसन पाहिजे. लायसन असेल तर तुम्ही बाईक चालवू शकता, बरोबर की नाही? सो तशीच इथे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या, कंपनीसाठी भरपूर लीगल फॉर्मॅलिटी आहेत, त्या कंपल्सरी पूर्ण कराव्या लागतात. रिजिड म्हणजे काय? फिक्स आहेत त्या, ते करावंच लागतं प्रत्येक कंपनीला. पण सोल ट्रेडिंग कन्सर्नला वेगळा कायदा नाहीये, त्यामुळे रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये. त्यामुळे अशा प्रकारच्या लीगल फॉर्मॅलिटी सुद्धा नाहीयेत. ओनली द टॅक्स लॉ, फक्त त्यांना काय करायचं आहे, टॅक्स जो काही थोडाफार असेल ते पण 5 लाखाच्या वरती इन्कम जात असेल तर त्याला टॅक्स भरायचा आहे. तो पण अमाऊंट छोटीशी असते. 5 लाखाच्या खाली असेल तर टॅक्स सुद्धा भरायची गरज नाही. म्हणजे जे काही टॅक्सशी रिलेटेड कायदे आहेत, इन्कम वरती जो इन्कम टॅक्स चार्ज केला जातो गव्हर्नमेंट कडून, सो ते थोडेसे टॅक्स लॉज आहे. अँड लेबर लॉज हॅव टू बी फॉलो. सो लेबर लॉ म्हणजे काय रे? जसं बघा, चायच्या टपरीवरती आपण बऱ्याचदा काय बघतो, लहान मुलांना कामाला ठेवतात. सो लहान मुलांना कामाला ठेवणं, चाइल्ड लेबर, हे चांगली गोष्ट आहे का रे? अरे लहान मुलांचं शिकण्याचं वय आहे, त्यांना कामाला ठेवणे हे लेबर लॉच्या काय आहे? अगेन्स्ट आहे. सो जर का तुमचा छोटा बिझनेस असेल तरी तुम्ही लेबर लॉचा तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे लेबर लॉ मध्ये सांगितलंय की चाइल्ड लेबर अलाउड नाहीये, तर तुम्ही तुमच्या चायच्या टपरीवरती लहान मुलाला कामाला ठेवायचं नाही. अशा व्यक्तीला कामाला ठेवा जो 18 वर्षापेक्षा मोठा आहे. म्हणजेच तुम्हाला सोल ट्रेडिंग साठी काय करायचं आहे, नॉर्मल जो काही इन्कम टॅक्स तो पण 5 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. म्हणजे तो टॅक्स लॉ फॉलो करायचा आहे नॉर्मली. आणि लेबर लॉ म्हणजे काय? कामगाराशी रिलेटेड जे लॉ आहे, जसं मी आता एक तुम्हाला सांगितलं चाइल्ड लेबर, ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. आलं लक्षात? जसं अजून तुम्ही बघू शकता, जनरली पानच्या टपरीवरती गुटखा, पान वगैरे भेटतं. सो असे प्रकार जे आहेत गुटखा वगैरे ते किंवा सिगारेट म्हणा, ते 18 वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलांना द्यायचे नाही. सो तुम्ही पानाच्या टपरीवरती पण बघा लिहिलेलं असतं 18 वर्षापेक्षा कमी लोकांना तंबाखू, सिगरेट ह्या गोष्टी मिळणार नाही. सो हे जे काही टॅक्स लेबर लॉज आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत ॲज अ बिझनेस. सो बाकी तुम्हाला असं सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन पाहिजे, सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट पाहिजे, असा काय हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. सो लक्षात घ्या, 5वा 6वा पॉइंट एकमेकांशी रिलेटेड आहे. सेपरेट लीगल स्टेटस कधी भेटतं? डोक्यात फिट करून ठेवा. जर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे तर सेपरेट लीगल स्टेटस भेटणार. जर रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये तर सेपरेट लीगल स्टेटस भेटणार नाही. सो कंपनीचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे ॲज पर कंपनीज ऍक्ट 2013, त्यामुळे त्यांना सेपरेट लीगल स्टेटस भेटतं. सो सेपरेट लीगल स्टेटस म्हणजे काय? बिझनेस आणि बिझनेसचा ओनर ह्यांना वेगवेगळं कन्सिडर केलं जातं. सोल ट्रेडिंगच्या बाबतीत रजिस्ट्रेशन इज नॉट कंपल्सरी, कारण सोल ट्रेडिंगला कुठला वेगळा ऍक्ट नाहीये. सो त्या गोष्टीमुळे सेपरेट लीगल स्टेटस त्यांना मिळत नाही. डज नॉट एन्जॉय सेपरेट लीगल स्टेटस. सोल ट्रेडर आणि त्याचा बिझनेस कन्सिडर हॅज वन अँड द सेम, म्हणजे एकच मानलं जातं, वेगळं अस्तित्व असं नसतं. सो हे 6 पॉइंट आपले झालेले आहेत. 7वा पॉइंट आणि महत्वाचा पॉइंट आहे अनलिमिटेड लायबिलिटी. कुठला पॉइंट आहे? अनलिमिटेड लायबिलिटी. तो 7वा पॉइंट तुम्हाला दिसतोय अनलिमिटेड लायबिलिटी. आता अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय ते आपण समजून घेऊया, कारण IMP पॉइंट आहे. सो लायबिलिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लायबिलिटी म्हणजे काय रे? कर्ज, बरोबर. आता अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय? समजा सोल ट्रेडर म्हणजे काय? सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय? असा बिझनेस ज्याचा ओनर एक पर्सन आहे, सिंगल ओनर आहे, ज्याला आपण सोल ट्रेडर बोलतो. सो पहिली गोष्ट लक्षात घ्या, सोल ट्रेडरची लायबिलिटी अनलिमिटेड आहे. कशी आहे? अनलिमिटेड. म्हणजेच काय? समजा सोल ट्रेडर वरती
लायबिलिटी आहे 2 लाख रुपीज. त्याला मोठं नुकसान झालं, 2 लाख रुपयाचं नुकसान झालं. सो त्याला आता 2 लाख रुपयाचं कर्ज आहे त्याच्या डोक्यावरती आणि त्याच्या बिझनेसच्या असेट्स आहेत फक्त 50,000. बिझनेस प्रॉपर्टी किती आहे? 50. सो आता सोल ट्रेडरला जर बिझनेस बंद करायचा आहे तर पहिले लायबिलिटी क्लिअर करावं लागणार पेड. सो पहिला तो बिझनेस प्रॉपर्टी विकणार. बिझनेस प्रॉपर्टी विकल्यावर 50,000 रुपये आले. सो 2 लाखामधून 50,000 रुपये आले म्हणजे अजून राहिले किती? 1.5 लाख रुपये राहिले पेड करायचे. मग अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय? जर बिझनेस प्रॉपर्टी लायबिलिटी पे करण्यासाठी इनसफिशियंट असेल, कमी असेल, तर तुमची पर्सनल प्रॉपर्टी पण सोल्ड केली जाणार. सो लक्षात घ्या, प्रॉपर्टी 2 प्रकारची असते, बिझनेस प्रॉपर्टी आणि पर्सनल प्रॉपर्टी. सो जर समजा बिझनेसची लायबिलिटी बिझनेसच्या प्रॉपर्टी मधून क्लिअर होत नसेल तर तुमची पर्सनल प्रॉपर्टी पण सोल्ड केली जाणार ती लायबिलिटी सेटल करण्यासाठी. ह्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. सो बघा, ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन काय सांगतं रे? बिझनेसचा लॉस आहे, बिझनेसची लायबिलिटी आहे, सो बिझनेसच्याच असेट्स विकल्या गेल्या पाहिजे. हे एकदम कॉमन आणि स्ट्रेट फॉरवर्ड आणि सरळ कन्सेप्ट आहे, बरोबर ना? पण आता तुम्हीच विचार करा, समजा क्लासमध्ये कोणीतरी मिसबिहेव केला तर मी त्याला सोडून त्याच्या बाजूच्याला मारलं, चालेल का रे? तुम्ही काय बोलणार? हो सर, चूक तर त्यांनी XYZ ने केली, तर तुम्ही XYZ ला मारा ना, तुम्ही PQR ला का मारलं? तुम्ही हे चुकीचं केलं. सो जसं XYZ ने चुकी केली म्हणून XYZ ला मारलं पाहिजे, तसंच बिझनेस लॉस पे करायचा आहे, बिझनेसची लायबिलिटी पे करायची आहे, तर बिझनेस प्रॉपर्टीज विकली गेली पाहिजे. ही नॉर्मल कन्सेप्ट आहे. पण सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये नो सेपरेट लिगल स्टेटस, बरोबर ना? म्हणजे बिझनेस आणि बिझनेसमॅन एकच कन्सिडर केले जातात. सो जर का तुमची बिझनेस प्रॉपर्टी कमी असेल, कमी पडत असेल, इनसफिशियंट टू पे बिझनेस लायबिलिटी, बिझनेस प्रॉपर्टी मधून रिकव्हर झालेली अमाऊंट ही इनसफिशियंट आहे बिझनेस लायबिलिटी पेड करण्यासाठी, तर तुमची पर्सनल लायबिलिटी सुद्धा पे केली जाणार. सो ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा, त्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. पुन्हा एकदा सांगतो, फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, महत्वाचा डिसएडव्हान्टेज आहे मित्रांनो. एकदम नॉर्मल कॅल्क्युलेशन म्हणजे काय? बिझनेस लॉस झालाय ना, तर बिझनेस लायबिलिटी पे करायला बिझनेस प्रॉपर्टीज वापरली पाहिजे. हे नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे, जे तुम्हालाही कळतं, मलाही कळतं. पण जर का पैसा बिझनेस प्रॉपर्टी सोल्ड करून पूर्ण लायबिलिटी सेटल होत नसेल तर तुमची पर्सनल प्रॉपर्टी पण यूज केली जाणार. ह्या कन्सेप्टला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. लायबिलिटीवर कुठलंही लिमिट नाही. तेच जर समजा बिझनेस लॉस आहे आणि ह्याच पर रूल तुम्ही फक्त बिझनेस प्रॉपर्टी सेल करू शकता, त्याच्यातून रिकव्हर झालेला पैसा बाकीचे गेले, तर त्याला बोलतात लिमिटेड लायबिलिटी. तुमच्या पर्सनल प्रॉपर्टीला कोणी हात लावणार नाही. आणि हे होतं कंपनीच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत? कंपनी. सो कंपनीमध्ये आपण नंतर शिकणार, जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये लायबिलिटी लिमिटेड असते. पण सोल ट्रेडिंगचा हा महत्वाचा डीमेरिट आहे, डिसएडव्हान्टेज आहे. लायबिलिटी अनलिमिटेड असते. बिझनेस प्रॉपर्टी तर सोल्ड होणारच बिझनेस लायबिलिटी पे करायला, पण बिझनेस प्रॉपर्टी जर कमी पडत असेल तर पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा विकावी लागणार. सो आता आपण बघूया, तुम्हाला कळेल नक्की, वाचल्यावरती अजून क्लिअर होईल कन्सेप्ट. सोल ट्रेडर हॅज अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी इम्प्लाइज दॅट, आता अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय बघा, देयर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन पर्सनल प्रॉपर्टी अँड बिझनेस प्रॉपर्टी ऑफ सोल ट्रेडर. बघा, आलं की नाही? बिझनेस प्रॉपर्टी आणि पर्सनल प्रॉपर्टी याच्यामध्ये काय फरक नाहीये. सो जर बिझनेस प्रॉपर्टी सोल्ड करून लायबिलिटी पूर्ण होत नसेल पेड, तर तुमची पर्सनल प्रॉपर्टी पण विकली जाणार. सो बघा, इफ business assets are not sufficient to pay off liability of business, then personal property of sole trader may be attached to business property. म्हणजे तुमच्या पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा सोल्ड होणार बिझनेसचा लायबिलिटी पे करण्यासाठी. सो ह्याला बोलतात अनलिमिटेड लायबिलिटी. सो आज आपण मित्रांनो, तुम्ही बघितलं काय काय आपण शिकलो. तर आपण सोल ट्रेडिंग कन्सर्न बघितलेला आहे, त्याची मीनिंग, डेफिनेशन आणि त्याचे फीचर्स आपण बघितलेले आहे. सो नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील. होप यू अंडरस्टँड. सो आता तुम्ही काय करायचं आहे, पूर्ण लेक्चर आता तुम्ही बघितलंय, त्याच्यानंतर तुम्ही घरीच आता पाठांतर करायचं आहे. पाठांतर झाल्यानंतर घरी स्वतः न बघता ते आपल्या डेली डेजच्या बुकमध्ये लिहून काढायचं आहे. आणि लिहून झाल्यानंतर त्याचे जे काय पिक आहे, फोटो काढायचा आहे, तो माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचा आहे. मी व्हॉट्सअपवरती तुमची डेली टेस्ट चेक करणार आणि तुम्हाला
रिटर्न मध्ये कुठला ग्रेड मिळाला ते तुम्हाला फोटो मी परत सेंड करणार. सो डेली टेस्ट लिहिताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. घरी आता ऑब्व्हियसली माझं लक्ष नसणार, घरीच तुम्ही एक्झाम द्यायची आहे डेली टेस्ट, पण प्रत्येकाने स्वतःवरती कंट्रोल ठेवा, प्रामाणिकपणा असला पाहिजे. स्वतःहून डेली टेस्ट लिहायची न बघता आणि त्याचा फोटो काढून मला पाठवायचा. टाइम लावून 15 मिनिटांमध्ये तुमचं एवढं सगळं लिहून झालं पाहिजे. काय काय लिहायचंय तुम्हाला, मिनिंग, डेफिनेशन आणि फीचर शेप, कुठलेही 5 पॉईंट. सो एवढं आजपर्यंत आपण जे काही शिकलोय. नेक्स्ट व्हिडिओ पूर्णपणे विथ 100% कॉन्सन्ट्रेशननी बघा, नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार. तरी सुद्धा काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करून विचारा. आणि डेली टेस्ट आठवणीने प्रत्येकाने प्रामाणिकपणे विदाऊट कॉपी न करता डेली टेस्ट द्यायची आहे. सो आज आपण इथेच थांबूया.